श्रीगोंद्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई. आलिशान गाड्यांसह तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अवैध गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्यात. आलिशान कारमधून बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तब्बल 28,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने श्रीगोंद्यातील मुंडेकरवाडी येथे छापा टाकला. यावेळी एका आलिशान अल्कायझर आणि स्विफ्ट कारमध्ये गुटख्याच्या गोण्या भरताना 3 जणांना रंगेहात पकडण्यात आले. अमोल जाधव, अनिल कुरुमकर आणि फरहान बेपारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर इतर 4 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईमध्ये सुमारे 6 लाख रुपयांचा RMD आणि विमल गुटखा, 22 लाखांच्या 2 कार, 30,000 रोख रक्कम आणि मोबाईल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, अनंत सालगुडे, अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.